नमस्कार मित्रांनो, 2023 संपलं. 2023च्या अखेरच्या दिवशीसुद्धा आपण तसेच होतो. 2024 उजाडलं. 2022ला आपण संपत असताना 2023च्या स्टार्टिंगला बरीचशी स्वप्न बघितली असाल की मी हे करणार, ते करणार. बरेचसे आपण गोष्टी ठरवल्या असतील की मला व्यायाम करायचा आहे, बॉडी बनवायची आहे, मला स्किल वाढवायची आहे, मला चांगला जॉब बघायचा आहे. पण उद्या करू हा शब्द एवढा स्ट्रॉंग होता किंवा असेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये की उद्या करता करता 2023 अखेर संपलं, 2024 उजाडलं, तरी आपण जसे होतो तसेच आहोत. पण ज्यांनी त्यावेळेस काहीतरी चांगला विचार केला, या सर्व गोष्टींचा वापर केला, सर्व स्किलमध्ये डेव्हलपमेंट केलं, कुणी चांगल्या जॉबसाठी काय करता येईल ते केलं, कुणी स्वतःच्या शरीरासाठी काम केलं आणि त्यांना या वर्षभरामध्ये बरेचसे बदल आढळून आले असतील मित्रांनो. पण ज्यांनी नाही केलं, इट्स ओके, आपण आजपासून स्टार्ट करूया. बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघणार आहात. आता 2024ला हे करू, ते करू, नवीन नवीन गोष्टी ठरवू, आपण फोडून टाकू. पण खरेच हे व्हिडिओ तुमच्या कामाचे येणार आहेत का? असे हजारो व्हिडिओ तुम्ही बघितले तरी तुम्ही काहीही करू शकणार नाही मित्रांनो, जर तुम्ही आतून ठरवलं नसेल. मी पण 2 वर्ष आधी बऱ्याच गोष्टींना फेस केलं, बरेच स्ट्रगल, प्रॉब्लेम बघितले. पण कळत नकळत मी एक फॉर्म्युला जो आता तयार केला आहे तो मी वापरला आणि त्यातून या 2 वर्षामध्ये मी जी डेव्हलपमेंट केली आहे ती खरोखर माझ्यासाठी खूप हेल्पफुल ठरली आणि माझ्या लाईफमध्ये मी बऱ्याच गोष्टी अचीव करू शकलो. त्याच मेथड, ती सिस्टीम मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे काही एक दिवसासाठी नाही आहे. म्हणजे 2024 स्टार्ट झालं, आज आपण ठरवलं, 4 दिवस कंटिन्यू केलं आणि 5व्या दिवशी जैसे थे, असं होणार नाही मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला, व्हिडिओ थोडा लंबा होईल. खास मराठीमध्ये बनवतो आहे. माझं हिंदी चॅनल पण आहे जेथे मी हे सर्व करू शकलो असतो. पण आपला जो मराठी यूथ आहे, माझ्या आजूबाजूचे काही मित्रमंडळी आहेत, मी काही लोकांना बघतो, तो यूथ आज खूप डिप्रेशनमध्ये आहे. त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींची जाण नाही आहे. जाण असली तरी प्रॅक्टिकली कसं करायचं याचं नॉलेज नसल्यामुळे ती लोकं आज एकदम डिप्रेशनमध्ये जगत आहेत, खूप टेन्शनमध्ये आहेत, फ्युचरचा त्यांना ताण आहे. तर याला आपण कसं कमी करू शकतो यावर मी आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला काही प्रूव्हन मेथड सांगणार आहेत, ज्या तर तुम्ही या वर्षीसाठी फॉलो केल्या 2023 संपेपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल केलेले असाल. आणि तुम्ही मला कमेंट करा 2023च्या एंडला की प्रदीप, तू जे सांगितलं हे खरंच खूप छान होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PAPSM टेक्निकबद्दल. तर PAPSM टेक्निक काय मित्रांनो, तुम्ही जसं डिस्प्लेवर बघू शकता, हे काही प्रूव्हन मेथड्स आहेत जे मी बरेचसे बुक्स रीडिंग करून, बरेचसे व्हिडिओजमधून, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ऑन्टरप्रेनर्स, रायटर्स यांच्या एक्सपिरियन्समधून ह्या गोष्टी घेतल्या आणि याच्यावर कळत नकळत मी मागच्या काळात काम केलं आणि त्यातून मला खूप चांगले रिझल्ट भेटले आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण जे मोटिवेशन असते मित्रांनो, हे एक्सटर्नली तेवढ्या प्रभावी काम करत नाही. पण याच्यासोबत जर काही टेक्निक्सची जोड तुम्ही याला दिली, काही प्रूव्हन टूल्सची जोड जर याला दिली, तर खरोखर तुम्ही लाँग टर्मपर्यंत ह्या गोष्टीवर काम करू शकता. एकतर इंटरनल मोटिवेशन पाहिजे किंवा एक्सटर्नली मग अशा टूल्सचा वापर झाला पाहिजे, तरच आपण लाँग टर्मपर्यंत कुठल्याही गोष्टीवर काम करू शकतो. करेक्ट? तर PAPSMपैकी जो पहिला P आहे तो आहे पर्पज. तर पर्पज एक छोटा शब्द नसून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कारण बघा मित्रांनो, पर्पज म्हणजे उद्देश. तुमच्याकडे मोबाईल आहे, त्यामध्ये गुगल मॅप आहे, पण पूर्ण जगाचा मॅप असला तरी त्यामध्ये तुम्हाला जर ॲड्रेस कुठला आहे, कुठं जायचं हेच माहीत नसेल, तर त्या मॅपचा काहीच फायदा नाही. तसं पर्पजचं आहे मित्रांनो. बाकीच्या सर्व स्किल सेट तुमच्याकडे असतील, पण इनिशियल स्टेजला जर तुम्ही तुमचा पर्पजच ठरवला नसेल तर तुम्ही कुठेच पोहोचू शकणार नाही. सचिन तेंडुलकरला बेस्ट क्रिकेटर बनवण्यासाठी, लता मंगेशकरना बेस्ट सिंगर बनवण्यासाठी, अमिताभ बच्चनला बेस्ट ॲक्टर बनवण्यासाठी त्यांचा पर्पज क्लिअर होता की मला हेच करायचं आहे. जर या तिघा-चौघांनी एकमेकाच्या फील्ड जर बदलल्या असत्या तर ते खरंच बेस्ट झाले असते का? तर नाही. त्यासाठी पर्पज खूप जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे हे बघा, तुम्ही जॉब वगैरे करता किंवा तुम्ही बिझनेस करायचं ठरवताय, तुम्ही ऑन्टरप्रेनर बनायचं ठरवताय, तुम्ही स्टार्टअप करताय, काहीही करा, पण तुमची जी हॉबी आहे, जी तुम्हाला करायला आवडते, त्यामध्ये एकदा फिक्स करा की मला हेच करायचं आहे आणि त्या हॉबीला पर्पजमध्ये कन्वर्ट करा आणि बघा तुम्हाला कसे जबरदस्त रिझल्ट भेटतात.
याचा वापर मी काही काळामध्ये कळत नकळत माझ्याकडनं झाला आणि ज्यावेळेस मी 1-2-3 वर्षाचा मागचा काळ माझा बघतो, पण मी ज्यावेळेस याच्यावर सर्वांवर काम केलं, हा फॉर्म्युला शोधून काढला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की नाही, सर्वात इनिशियल स्टेजला जर तुम्हाला काही गरजेचं असेल तर ते आहे तुमचं पर्पज. तर असून जमणार नाही. पर्पजला फुलफिलमेंट करण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल ॲक्शन, जो आपला फॉर्म्युल्यातला सेकंड टूल आहे. ॲक्शन, कृती करावी लागेल. कारण नदीच्या काठावर बसून तुम्ही पोहणं कधीच शिकू शकत नाही, बरोबर. तसंच तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही ठरवली, तुमचा पर्पज तुम्ही सिलेक्ट केला आहे, त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे ॲक्शन. कारण आपण बघत असतो मित्रांनो, बरीचशी बिलिनियर लोक, एंटरप्रेन्युअर्स लोक ही शिकलेली नसतात, पण त्यांनी एवढं मोठं अचिव्हमेंट कसं केलं. किंवा बरीचशी शिकलेली लोक, जे हायर ग्रॅज्युएट लोक आहेत, ते आज 10-12 हजार रुपये सॅलरीवर काम करतात. असं का होतं? कारण ही जी लोकं असतात मित्रांनो, हे ॲक्शनमध्ये बिलीव्ह करतात. म्हणजे नुसतं कागदावर जो पर्पज ठरवला आहे, जो प्लॅन केला आहे, तो तसाच न ठेवता, त्यावर विचार न करता ते डायरेक्ट कृतीमध्ये आणतात, त्याच्यावर काम करतात, झटतात. त्यांचं जे स्ट्रॉंग डिझायर आहे त्यासाठी ते पूर्णपणे ताकद लावून झटतात आणि ते त्याला पूर्णत्वास नेतात. तेच आपल्या कॉलेजेसमध्ये, आपल्या आजूबाजूच्या समाजाने आपल्याला अशी काही बुरुजं बांधलेली असतात ना, की आपण कधी ह्या मोठ्या गोष्टीचा विचारच करत नाही आणि विचार जरी केला तरी ते कृतीत आणण्यासाठी आपण कधी उतरत नाही. उदाहरणाखेरीज तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा आहे, तुम्ही जॉब करत आहात, तुम्हाला वाटतं की मी एखादा बिझनेस करायला पाहिजे, तर तुम्ही कधी जाऊन मार्केटमध्ये त्या बिझनेसबद्दल रिसर्च केला आहे का? तुम्ही बघितलं आहे का की मला जे बिझनेस करायचे आहे त्याच्या रिगार्डिंग रॉ मटेरियल कुठे मला मिळेल, याचे रेट्स काय असतात, हे कसं मी विकू शकतो, याचं सेल्स मार्केटिंग काय असते, ह्या गोष्टी आपण कधी बघतच नाही आणि आपण कागदावर ठरवत असतो की मला मोठं व्हायचं आहे. तर हे शक्य होणार नाही. एखादा आर्मीचा जो मुलगा आहे, जो तयारी करतो, त्याने पर्पज तर ठरवलं आहे की मला आर्मीमध्ये जायचं आहे, ऑफिसर व्हायचं आहे, पण त्याला सकाळी 4ला उठून ग्राउंडवर जावंच लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, जी तोड मेहनत करावी लागेल आणि त्यालाच आपण ॲक्शन म्हणतो. जोपर्यंत ॲक्शन आपण घेणार नाही तोपर्यंत आपला जो पर्पज आहे त्याच्या पूर्णत्वाकडे आपण कधीच जाऊ शकत नाही. पर्पज आपण सिलेक्ट केला, ॲक्शन आपण घेतली, पण याला कमी वेळेत अचीव करण्यासाठी आपल्याला तिसरा जो टूल आहे आपल्या फॉर्म्युल्यातला, तो आहे प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे उत्पादकता. आपण या 2 गोष्टी ठरवल्या, कृती करायची, पण आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की हार्डवर्क विदाऊट डायरेक्शन इज अ वर्थलेस. म्हणजे तुम्ही जर हार्डवर्क कितीही करत आहात, पण त्याला जर तुम्हाला डायरेक्शन नसेल, तुमच्याकडे स्किल सेट नसेल, तर तुम्ही कितीही कृती करा, काहीही त्याचा फायदा होणार नाही. त्यासाठी आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. प्रोडक्टिव्हिटी तुम्ही कशी वाढवणार? प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी करावे लागतील. आता डिस्ट्रॅक्शन्स काय? सर्वात पहिलं आहे तुमचा सोशल मीडियाचा वापर, मोबाईल स्क्रोलिंग. हे जर तुम्ही कमी केलं ना मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या दिवसातला खूप मोठा वेळ तुमच्या कामासाठी यूज करता येईल आणि हे प्रूव्हन आहे. हे मी मागच्या 2 वर्षामध्ये प्रूव्ह केलं आहे स्वतःसाठी. कारण आपला जॉब वगळता किंवा तुम्ही ते काम करता, कॉलेजमध्ये जाता, स्टुडंट आहात, बाकीचा जो उरलेला वेळ आहे तो जास्तीत जास्त स्क्रॉलिंगमध्येच जातो. सर्वात पहिलं तुम्ही हे करा की प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी करून टाका. जर जॉब करत आहात, तुम्ही मंथली जे कमवता त्याला डेमध्ये डिवाईड करा आणि डेला आवर्समध्ये डिवाईड करा आणि बघा की तुम्ही एका तासाला किती कमवता आणि ते एका भिंतीवर लिहून ठेवा. म्हणजे जर तुम्ही ज्यावेळेस टाईमपास करायला जासाल आणि भिंतीवर बघसाल की तुम्हाला एका तासाची किंमत एवढी आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी हे तास वाया घालवू शकत नाही, मला माझ्या प्रोडक्टिव्हिटीवर काम करावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या स्किलमध्ये ॲडिशन करण्यासाठी तुम्ही चांगली बुक्स वाचू शकता, तुमच्या फील्डशी रिगार्डिंग वाचा, काही हरकत नाही. किंवा तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला हायर पोझिशनला जायचं आहे, त्यासाठी जे सर्टिफिकेशन्स आहे ते घ्या, कोर्स करा, कम्युनिकेशन स्किल चांगलं करा, जेणेकरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुम्ही तुमच्या सोबतच्या जे कलिग्स आहेत, तुमचे मित्र आहेत, त्यापैकी खूप 4 काय 10 पावलं पुढे गेलेले असाल. आणि या प्रूव्हन्स मेथड आहे, एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की प्रदीप हे खरं होतं आहे. आता हे सर्व करत असताना अचानक तुमच्यावर लोड येणार आहे, खूप लोड येणार आहे मित्रांनो. कारण आत्ताचे जे फास्ट फॉरवर्ड जग आहे याच्यामध्ये तुम्हाला आजूबाजूला भौतिक गोष्टींचा खूप गराडा आहे. प्रत्येक माणसाला एका नाईटमध्ये मोठं व्हायचं आहे आणि ते शक्य होणार नाही. पण आपण जो रस्ता निवडला आहे तो एवढा सोपा नाही आहे मित्रांनो. पण जर तुम्ही याला पूर्णत्वाकडे नेलं ना, तर तुम्ही खूप मोठे होणार आहात. यासाठी जो चौथा टूल आहे आपल्या फॉर्म्युल्यातला, तो आहे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस हँडलिंग. स्ट्रेस हँडलिंग ही आजच्या काळातली खूप मोठी गरज आहे. बघा,
जॉब करत असताना तुमच्याकडून चुका होतात, प्रत्येकाकडूनच होणार आहे. तुम्हाला तुमचा बॉस ओरडला, टेन्शनमध्ये येतं. पैसा नाही आहे, टेन्शनमध्ये येतं. फॅमिलीने किंवा घरच्यांनी सांगितलं की अरे तू तर फेल्युअर झाला, आयुष्यात काही मोठं केलं नाही. मित्रांनी थोडंसं नाव ठेवलं तर तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता. म्हणजे आजकालचे जे शाळेतली मुलं आहेत, जे कॉलेजची मुलं आहेत, लिटरली गर्लफ्रेंडनी कॉल नाही केला, माझी चॅट नाही बघितली, या छोट्या छोट्या गोष्टींवर ते डिप्रेशनमध्ये येऊन लिटरली आत्महत्या करून घेतात. आपण बऱ्याचशा केसेस बघतो की मुलं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करावं लागते, खूप टेन्शनमध्ये आहे, यूथ डिप्रेशन. आपण आपलं जे उच्चांक आहे शरीराचा आणि किंवा आपल्या माइंडचा तो आपण गाठू शकत नाही. आता तुम्ही जर उदाहरण घेतलं तर एक हमाल जो आहे तो दिवसभर एक क्विंटलची कितीतरी पोती उचलतो, तो धकत नाही का? त्याच केसमध्ये तुम्ही असा विचार करा की मी दिवसभरात 50 पोती उचलेल, तुमच्याकडून होणार आहे का? नाही. कारण तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट शिकला नाही आहे. तुमच्या शरीराला तुम्ही त्या लेवलपर्यंत घेऊन नाही गेला, पुश नाही केलं की तुम्ही ते काम करू शकता. किंवा मोठी मोठी लोकं PhD करतात, तुम्ही त्यांच्या जागेवर उभं राहून बघा, तुम्हाला होणार आहे का? हो, प्रत्येकाला होते, पण तुम्हाला ते शक्य का वाटत नाही? कारण तुम्ही तुमच्या ज्या लिमिट्स आहेत त्या ठरवून ठेवल्या आहेत. आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये एवढी पॉवर आहे की आपण जगातली कुठलीही गोष्ट अशी नाही की कंप्लीट करू शकत नाही. त्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट शिका. म्हणजे मल्टिपल गोष्टीचा तुमच्यावर स्ट्रेस येणार आहे, फायनान्शियल येईल, पर्सनल येईल, रिलेशन्सचा येईल, आजूबाजूच्या समाजाचा येईल. प्रत्येकाला हँडल करायला शिका, शांत राहा आणि कामावर फोकस करत राहा. हा टूल मी यासाठी घेतला आहे की आजच्या काळामध्ये याची खूप जास्त गरज आहे मित्रांनो. आणि सर्वात लास्टचा आपण सर्वात महत्त्वाचा जो टूल आहे तो आहे मास्टरी, ज्याला आपण प्रभुत्व मिळवणे म्हणतो. आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्यामध्ये मास्टर होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. उदाहरण देतो, एका शाळेमध्ये 10व्या वर्गात समजा 60 मुलं आहेत. प्रत्येकाला टीचिंग जी असते ती सेम असते, बुक्स सिलेबस सेम असतो, पण असं का होते की त्यातला पहिला किंवा त्यातला एकच मुलगा हा टॉपर येतो आणि बाकी त्याच्या मागे सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 10th असतात. सिलेबस तर सेम आहे, सर्वांना सारखं शिकवलं गेलं आहे. याचं कारण आहे मित्रांनो मास्टरी, प्रॅक्टिस. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सायंटिस्ट असं सांगतात की 20,000 तास जर त्याच्यामध्ये तुम्ही घालवले तर जगातल्या कुठल्याही स्किलमध्ये तुम्ही मास्टर होऊ शकता. आता 20,000 तास तुम्ही रोज 8-10 तास देऊ शकत नाही, 1 तास 2 तास देऊ शकता. म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे यासाठी बनवला आहे की हा 2023 तुम्हाला कंप्लीट या स्किल्सवर काम करायचं आहे. हे मोटिवेशन काय तुमच्या एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी नाही आहे. तुम्ही जर हे 365 दिवस बाय प्लॅन घालवले तर एका वर्षानंतर तुम्ही अशा जागेवर पोहोचलेले असाल की तुम्ही विश्वास नाही करणार की खरंच हा मीच होतो का, की मी एवढ्या पुढं आलो आहे. त्यासाठी कुठलाही स्किल हातात घेतला असताना मी बाकीचे जे टूल्स सांगितले याच्यामध्ये जर तुम्ही मास्टरी मिळवली तर जगातल्या सर्वोत्कृष्ट लोकांपैकी तुम्ही होऊ शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा सेव्ह करून ठेवा आणि या स्किल्सवर नक्की काम करा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच मी या स्किलवर काम करणार आहे आणि पुढं जाणार आहे. बाकी मी वाटाड्या तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे.